मला तर वाटतं म्हणजे 5-6 वर्ष झाले आपण दत्त जयंती तर साजरी करायला येतोय. तसा या जागेचा महिमा फार मोठा आहे. या जागेचा महिमा गोकुळ अवतरले रामा. या जागेचा महिमा गोकुळ अवतरले रामा. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो माने काकांचा महिमा गोकुळ अवतरले रामा. माने काकांचा महिमा गोकुळ अवतरले रामा. आज तुझे इथं असं गोकुळ अवतरल्यासारखं झाले, कारण आपण इथं देवजन्म करतोय. देवाचं संध्याकाळी देवजन्म होणार आहे. आपण सगळे बाळाला जोजवणार आहे. त्याच्यामुळे आपण आता आमच्या आणि प्रवचन म्हणजे कसं आहे, आमच्या वाघमारे महाराजांची कृपा आहे खरी. आम्ही काय प्रवचनाचे एवढे काय हे नाही, पण वाघमारे महाराज जे काय आम्हाला थोडंफार अक्कल शिकवतात त्याच्यातून आम्ही इथं बोलायचा प्रयत्न करतो. ज्ञान शिकवतात. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. बरोबर आहे. ज्ञान जे देतात ते ज्ञानाचा आम्ही इथं थोडाफार वापर करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आम्ही नवीनच शिकतोय. आम्ही काही एवढं काही हे नाहीये का परागी प्रवचन कर, पण आपले चालले दत्तांची कृपा. दत्ता नाही द्यायचं आमचं काहीतरी. आता प्रवचन आपण सुरुवात करूया. जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. तो माझा भक्ती योग निश्चित माझा आणि माझा, असं माऊली म्हणतात. जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. तो भक्ती योग निश्चित जाण माझा. जे जे भूत म्हणजे काय तर सगळे जण एक आहे आत्मा जीव शिवसम वाया तुझ्या माना गाडी म्हणा. म्हणजे तुम्ही प्रत्येकाला तुम्ही भगवंत माना, कुणी असू द्या. म्हणजे तुम्हाला जीव कोणताही भेटू द्या. मग दत्त महाराजांनी कोणाला कोणाला जवळ घेतलं बा? कोण कोण आहे दत्त महाराजांजवळ? भूत कोण आहे सांगा बरं. दत्त महाराजांकडे कोण आहे? कोण दत्त महाराजांनी जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. कशाला घेतले म्हणजे कोणाला घेतले जवळ दत्त महाराजांनी? कोण आहे? कोणाला भगवंत मानले दत्तात्रयांनी? जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. म्हणजे दत्त महाराजांनी गाय जवळ घेतली, कुत्रा जवळ घेतलाय, त्यांना भगवंत मानून त्यांना जवळ घेतलंय. त्या ओवीचा मला थोडक्यात अर्थ तुम्हाला असं समजून सांगायचं आहे. तर तुम्हाला सगळ्या जीवात तुम्हाला राम बाप पाहता यावा. तुम्हाला राम कशात आहे? राम प्रत्येकात आहे. ज्याच्यात काय राम निघून गेला म्हणजे जीव निघून गेला का सांगा. ते काय एक हरी आत्मा जीव शिवसम वाया तुझ्या मन घाली म्हणून. तू इथं आत्मा आणि हरी वेगळा नाही. म्हणून दत्तात्रयांनी हरी पुत्र आणि गाय जवळ घेतली. गाय ती साधी गाय नाहीये, ती कामधेनू आहे. पुत्र तो साधा पुत्र नाहीये, तो खंडोबा आहे. म्हणजे पुत्र आणि गाय हे जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. तो भक्ती योग निश्चित जाण माझा. म्हणजे वेदाचं प्रतीक आहे. 4 वेद आहेत ना, 4 वेद आहेत. बरोबर आहे. राहिलेले शिल्लक तुम्ही सांगा. आता हे आपल्या वारकरी संप्रदायाचा जो काही उगम आहे तो कसा झाला? म्हणजे वारकरी संप्रदाय आपण जे आता आपण दररोज हरिपाठ करतो हे करतो या आणि या तुम्ही काय माझं निमंत्रण विसरून गेलो.